नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत ही चवळीची भाजी. इथं मी कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. इथं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं. जेवढं लागेल तेवढं मैत्रिणींनो तेल टाकून घ्यायचं आहे. जास्त काय तेल लागत नाही. हे आपण आता कांदा चिरलेला टाकून घेतलेला आहे. हा हरतून परतून घ्यायचा, जास्त काय भाजून घ्यायचा नाही ब्राऊन करेपर्यंत. थोडासा बसवून घ्यायचा. नंतर ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत. ही सगळी भाजी अशी टाकून घ्यायची आहे. नंतर हिला पाणी सुटलं की मैत्रिणीनं भाजी बसते, आटून जाते ती. पाणी वगैरे सुटलं की खूप कमी होते ही भाजी नंतर. तर ही अशी आपली भाजी कमी होत चाललेली आहे, पाणी सुटेल तसं. तर मैत्रिणीनं ह्या भाजीला आपल्या गावाला तांदळीची भाजी म्हणतात, सातारा साईडला. नंतर मुंबईला चवळीची भाजी म्हणतात. तर तुमच्या इकडं काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर थोडंसं आता मी हे मीठ टाकून घेतलेलं आहे. भाजी आपली परत मी आरतून परतून घेतलेली आहे. नंतर मी थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकून घेतलेलं आहे. हे पण परत नंतर आपण आरतून परतून छान घ्यायचं आहे मिक्स करून. ह्याला काही झाकण लावायला लागत नाही मैत्रिणींनो, ही पटकन भाजी शिजते. तर ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर माझी ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, इन्स्टा आय डीला जाऊन फॉलो करा. बाय.